श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या दोन पर्यायपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे ते जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या लाडक्या स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल घडवू शकतो. म्हणून हात जोडून एकच विनंती आहे, हा संदेश शेवटपर्यंत शांतपणे ऐका. कारण अनेक वेळा आपल्या आयुष्यातील दुःख हे परिस्थितीमुळे नसते तर आपल्या विचारामुळे असते. मन सतत भूतकाळात अडकलेलं असतं किंवा भविष्याची चिंता करत बसलेलं असतं. म्हणून आनंद असूनही आनंद मिळत नाही, पैसा असूनही समाधान मिळत नाही, माणसं असूनही एकटेपणा जाणवतो. आज स्वामी समर्थ महाराज आपल्याला अशाच एका मोठ्या शत्रूपासून मुक्त होण्याचा मार्ग दाखवणार आहेत. तो शत्रू म्हणजे अतिविचार, भीती, चिंता आणि मनाची अस्वस्थता. बाळांनो, मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा रोग शरीराचा नसतो तर मनाचा असतो. ज्या क्षणी मनात भीती जन्म घेते त्या क्षणी आनंद घर सोडून जातो. ज्या क्षणी चिंता मनात घर करते त्या क्षणी आत्मविश्वास कमी होतो आणि ज्या क्षणी माणूस प्रत्येक गोष्टीचा अति विचार करू लागतो त्या क्षणी तो स्वतःच्या सुखाचा शत्रू बनतो. स्वामी समर्थ सांगतात, ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही त्याची चिंता करू नका, वेळ वाया घालवू नका. तुमच्या हातात फक्त कर्म आहे, फळ देणारा मी आहे. पण आपण उलट करतो. उद्या काय होईल, माझं काम होईल का, मुलाचे भविष्यात काय, पैसे पुरेल का, काय म्हणतील, आजार वाढेल का, अशा प्रकारे प्रश्नांनी आपण स्वतःचं त्रास देत राहतो. बाळांनो, विचार करणे चुकीचं नाही, पण अति विचार करणे म्हणजे स्वतःच्या मनावर अन्याय करणे होय. जिथे विचार संपायला हवं तिथे श्रद्धा सुरू व्हायला हवी. कारण जिथे स्वामीचा हात असतो तिथे भीतीला स्थान नसते. लक्षात ठेवा, चिंता कधीच समस्या सोडवत नाही, ते फक्त असा आनंद हिरावून घेते. भीती कधीच भविष्य बदलत नाही, ते फक्त वर्तमान खराब करते. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, निराधार विश्वास ठेव, योग्य वेळी सर्व काही घडेल. अनेक लोक दिवसभर काम करतात, रात्री झोप लागत नाही कारण शरीर थकलेलं असतं, पण मन थकत नाही. मन सतत धावत असतं, एक विचारातून दुसऱ्या विचारात, एका भीतीतून दुसऱ्या भीतीत. अशा मनाला शांत करण्यासाठी स्वामीचे नाव हे सर्वात मोठे औषध आहे. जेव्हा मन अस्वस्थ होईल तेव्हा डोळे मिटा आणि शांतपणे श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा. काही मिनिटात मनातील वादळ हळूहळू शांत होऊ लागेल. कारण मनामध्ये अशी शक्ती आहे जी विचारांनाही शांत करते. बाळांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेवरच घडते. झाड लावल्याबरोबर दुसऱ्या दिवशी फळ मिळत नाही. बीजाला अंकुर फुटण्यासाठी वेळ लागतो. त्याचप्रमाणे आपल्या प्रार्थना नाही योग्य वेळ असते, पण आपण अधीर होतो आणि मग चिंता सुरू होते. स्वामी समर्थ सांगतात, धीर हा भक्ताचा सर्वात मोठा दागिना आहे. ज्याच्याकडे धीर आहे त्याला शेवटी विजय नक्की मिळतो. तुमच्या आयुष्याचे काही घडले ते तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी घडेल. जे घडत आहे ते तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी घडत आहे आणि जे पुढे घडणार आहे ते स्वामीच्या कृपेने तुमच्या भल्यासाठीच घडणार आहे. त्यामुळे भविष्याची चिंता, भीती बाळगू नका. बाळांनो, लोकांच्या बोलण्याचा अतिविचार करू नका. लोक आज कौतुक करतील, उद्या टीका करतील, पण तुमचं आयुष्य लोकांनी नाही तर तुमच्या कर्माने आणि स्वामीच्या कृपेने घडत असतं. प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वतःला एकच वाक्य सांगा, आज मी चिंता करणार नाही, आज मी स्वामीवर विश्वास ठेवणार आहे. हे एक वाक्य तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. जेव्हा मन घाबरेल तेव्हा स्वतःला आठवण करू द्या, ज्यांनी आत्तापर्यंत प्रत्येक संकटातून मला बाहेर काढलं ते स्वामी आजही माझ्यासोबत आहे. मग मला भीती कशाची. आयुष्यात कधी कधी अंधार येतो, पण अंधार कायम राहत नाही. सूर्योदय होतो
त्याचप्रमाणे दुःख कायम राहत नाही. स्वामीची कृपा झाली की आनंदाचे दिवसही नक्की येतात. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, अतिविचार सोडा, चिंता स्वामीच्या चरणी अर्पण करा, नितांत विश्वास ठेवा. कारण जिथे विश्वास असतो तिथे चमत्कार घडतात. जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग आपोआप तयार होतो आणि जिथे स्वामी समर्थाचा आशीर्वाद असतो तिथे असे काही शक्य होतं. आज आपण एकच आदेश द्या, मी चिंता करणार नाही, मी स्वामीच्या कृपेवर विश्वास ठेवणार आहे. माझे प्रत्येक पाऊल स्वामीच्या इच्छेने पुढे जाणार आहे. बाळांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण ज्या गोष्टीचा सर्वात जास्त विचार करतो त्यातील बहुतांश गोष्टी प्रत्यक्षात कधीच घडत नाही. पण त्यांना घडवणाऱ्या गोष्टीची भीती बाळगून आपण आजचा दिवस दुःखी करून टाकतो. मनुष्याचे मन हे अतिशय चंचल आहे. ते सतत भविष्यामध्ये भटकत राहते. उद्या काय होईल? माझं नशीब बदलेल का? माझ्या मुलाचं काय? माझ्या घराचं सुख कधी येईल? अशा असंख्य प्रश्नांनी मन थकून जातं. पण स्वामी सांगतात, ज्याचं भविष्य माझ्या हाती आहे त्याने भविष्याची चिंता कशाला करावी. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचे रहस्य घडले आहे. स्वामीवर विश्वास ठेवणे म्हणजे हातावर हात ठेवून बसणे नव्हे. विश्वास म्हणजे आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहणे आणि परिणामाची चिंता स्वामीच्या चरणी अर्पण करणे. कारण फळ देण्याचा अधिकार परमेश्वराचा आहे. आपण शेतकरी असतो, बी पेरतो, पाणी घालतो, मशागत करतो, पण पाऊस पडण्याची शक्ती आपल्या हातात नसते. त्याचप्रमाणे प्रयत्न आपल्या हातात आहेत, पण यशाची वेळ स्वामी ठरवतात. बाळांनो, चिंता आणि प्रार्थना या दोन्ही एकाच मनात जास्त काळ राहू शकत नाही. जिथे चिंता वाढते तिथे श्रद्धा कमी होते आणि जिथे श्रद्धा वाढते तिथे चिंता आपोआप निघून जाते. म्हणून जेव्हा मनात भीती निर्माण होईल तेव्हा काळजी करत बसू नका. त्या क्षणी स्वामीचे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नावाचा प्रत्येक जप मनातील काळोख दूर करण्याची ताकद ठेवतो. आपण आणि स्वतःची अमुक व्यक्ती माझ्यापेक्षा पुढे गेले, त्याच्याकडे जास्त पैसा आहे, त्याचं आयुष्य सुखाचं आहे. पण बाळांनो, दुसऱ्याच्या आयुष्याचा बाहेरून दिसणारे चित्र आणि स्वतःच्या मनात साचलेले संघर्ष वेगळा असतो. प्रत्येकाला आपली परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे तुलना करण्याऐवजी स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. स्वामी समर्थ सांगतात, ज्याला स्वतःवर विजय मिळाला त्याला जगावर विजय मिळवण्याची गरजच राहत नाही. मनावर नियंत्रण मिळवणे हीच खरी साधना आहे. करणार बाहेरचं जग बदलणे कठीण आहे, पण स्वतःचे विचार बदलणे शक्य आहे. ज्या दिवशी तुम्ही नकारात्मक विचारांना नकार द्याल शिकाल, त्या दिवशी तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचे सूर्य उगवेल. कधी कधी स्वामी आपल्या भक्ताची परीक्षा घेतात, वाट पाहायला लावतात, काही गोष्टी उशिरा देतात, पण ते देताना आपलं अपेक्षा कितीतरी जास्त देतात. म्हणून उशीर झालं म्हणून निराश होऊ नका. स्वामीच्या दारात उशीर असतो पण अंधार नसतो. त्याच्या कृपेची वेळ निश्चित असते. लक्षात ठेवा, प्रत्येक सकाळी ही नवीन आशा घेऊन येते. कालच्या अपयशाचं ओझ्यावर घेऊन फिरू नका. काल गेलं, उद्या अजून आलेलं नाही. आपल्या हातात फक्त आजचा दिवस आहे. हा दिवस स्वामींना अर्पण करा. प्रेमाने जगा, प्रामाणिकपणे काम करा आणि प्रत्येक क्षणी स्वामीच्या कृपेवर विश्वास ठेवा. बाळांनो, जीवनात एक वादळ येणारच, पण वादळामुळे पर्वत हलत नाही. त्याचप्रमाणे संकटामुळे श्रद्धा डळमळायला नको. संकटालाही घाबरण्याऐवजी स्वतःला आठवण करून द्या, माझ्या पाठीशी स्वामी समर्थ उभे आहेत. ही भावना मनात आली की सर्वात मोठी भक्ती सुद्धा लहान वाटू लागते. म्हणून आज एक संकल्प करा, अतिविचार करण्याऐवजी अतिविश्वास ठेवून नामस्मरण करू. भीतीऐवजी धैर्य स्वीकारू. कारण स्वामी समर्थाच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही
शक्य होतात. जो भक्त धीराने वाट पाहतो त्याच्या आयुष्यात कृपेचा वर्षाव नक्कीच होतो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.